सो आजचा दिवस आहे दुसरा. आम्ही चाललो आता गावामध्ये, चाललो तर जेवायला. रात्रीचं शिल्लक मटन काय को छोड़ने का, 2 दिन फ्रिज में रख के भी खा सकते हैं, ऐसे आदमी है इस दुनिया में, जालिम लोग. तो आम्ही चाललो तर गावामध्ये. भाजी वगैरे केली असेल पप्पांनी. सकाळी लवकर गेले ते, 6 वाजता झोपून 9 वाजता उठवले मला हानुभाऊनी. काही काम नसताना फोन केलाय सकाळ सकाळ. तर आम्ही चाललोय आणि जेवण वगैरे करून निघायचं पुण्याला. आम्ही काल केळी आणली कंदरवून, आता मुगाव म्हणून पपई आणि कलिंगड घ्यायचेत. सो आम्ही अभी जा रहे गाव में. आणि म्हणते बघा काय म्हणते, काय पेट्रोल टाकणार तू? गाडीत पेट्रोल टाकत असेल तर जाऊ लगेच. नाही, नो. सो चलो जाऊ गावात आधी, बघू तिथं काय हाल हवा येते. लका 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 नवरीला डायरेक्ट भाकरी बनवायचं बसवले. लका 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 हे असं असतंय. नवीन नवरीला असं बसत हे. मग काय, नवरी म्हणलं, नवरी ती भाकरी बनवती म्हणल्यावर ती नवरीची भाकरी बघू कशात. होय येतात, चांगले येतात. कांदा आणि लिंबू चिरून चालवली. तर भाजीची तयारी झालीच ऑलमोस्ट, सगळी भाजी तयार होती. म्हणजे पप्पांनी बनवली. आता आम्ही मस्त जेवायला. चला भाजी दाखवतो कशी येते दुसऱ्या दिवशीची. त्याला थोडी उकळी म्हणजे तरी येते. हा या जेवायला जेवायला टनटन वाजलं, मटण शिजलं, हडबड दुखती दाड सजने, रस्सा रस्सा वाढ. आणि बघा लिंबू पिळते आणि मी बास ग डोंगू. या जेवायला चला. आधीची गाडी, नवीन गाडी इकडे बघ. झालं. आम्ही आलो आता पपईच्या शेतामध्ये. पपई खूप आवडते आम्हाला, त्यामुळं कच्ची पपई घेऊन चाललो आहे आम्ही पुण्याला. पपई चांगली खाल्लेली चांगली असते. पपई, केळी घेतली, कलिंगड सांगितले एक जणाला. 3 गोष्टी घेऊन चालले आम्ही. पपई वाले टांग 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 टांग. चल निघले काय पुणे को. ह्या पोराला पैसे वाटलेत. कुणी वाटलेत पैसे? इकडे इकडे किती वाटलेत मतदानाला तुला पैसे? इकडे पटकन इकडे. ही भली मोठी नदी आहे आमच्या घराची. इथं ही जी आहे नदी, ही थेट सिन्नर कोळेगाव डॅम मधून येते आणि चालली इनगोदा मार्गे वाटेफळला. तर कोणाला जायचं असेल तर ह्या नदीच्या मार्गाकडे जावं. आणि ह्या पोरगा कुठं सापडल्यास ह्याला पटकन आणून द्या आमच्याकडं. मोबाईल नंबर सांगतो, 10304050607080. सापडलं तर ह्याला आणून द्या. बरोबर ना रे? ह्या रस्त्याने कुठं चाललं असेल विचार करा. आम्ही चाललोय आमच्या सासरवाडीला. काय बघा नदीच्या कडेला रोड आहे हा. सासरवाडीचा रोड कसा असतो बघा, नुसतं चापूक चपूक आहे. कसं होतंय डुल्लम डुल्ला, खालीवर नुसतं खालीवर. हे देखो कसा आहे रोड, खूप रोड आहे सासरवाडीचा. कलिंगड खाली चाललं. कलिंगड मेन रोड पासून जवळजवळ 10 किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर हे दिसतंय आम्हाला कलिंगडाचं रान. आणि तर काय हे लिंबाची झाड, लिंबोनीच्या झाडा मागे. हे बघा कलिंगडाचं शेत. कलिंगड आलेत भरपूर. म्हणजे वैष्णवीची मावशी त्यांचं शेत आहे. खाली पण आहे बाग, नंतर इथं पण हे लिंबाचं आहे आणि हे कलिंगडच. इथं बघा कुठे गेले ते, हे टरबूज आलेत आणि तिथं कलिंगड.
कोणाला पाहिजे असेल तर करा कॉन्टॅक्ट, पाठवून देतो. एक कलिंगड 10 रुपये का, 10 रुपये ते तुरतुरे. बाई तर कलिंगड तोडलेत, हे कॅरेट भरायचं चालू आहे आता. हे म्हणजे व्यापाऱ्यांनी घेतले असतील कलिंगड, सगळे तोडलेत. तिकडे जीप भरायचं चालू आहे त्यामध्ये. टेस्ट केली वाटते इथं कलिंगडची, बघा किती बघा. सगळ्यात इकडचं तोडलेत. टोमॅटो, कलिंगडच कलिंगड. कलिंगड ठेवली धुवायला. हे आता कुठं चाललेत भरून? हो कसा आईस्क्रीम. कलिंगड पार्टी. घ्या की आता ही कापले तर कोरटीमध्ये झाली आमची गाडी पंक्चर. डायरेक्ट काय माहिती ऑटोमॅटिक जागेवर चाक बसलं, बंद डायरेक्ट आवाज यायला लागला. स्टेपनी काढले गाडी पाठीमागे एवढा राडा आहे ना. डायरेक्ट फळं बिळं हे ते केळी पपई कलिंगड आणलेत. पोर बाग अशी मजा करतात. आता नेमकं बरं झालं नशीब इथं जवळच्या जवळ तरी दुकान आहे पंक्चरचं भेटले आम्हाला. म्हणजे जवळच पंप आहे दुकान. नशीब तेवढं तरी चांगलं झालं आणि उजेड आहे. नाहीतर पहिले हळदीमध्ये पंक्चर झालं असतं तर राडा झाला असता. पण काढतो आता बघू काय होतं ते. दगड वगैरे लागले वाटतं टायरला आणि गरम झाले टायर पण. दाखवतो पुढं. पंक्चर काढून निघालोय आम्ही आता. 1 तासभर गेलाय आमचा. 1 तासात कुठवर गेलो असतो. नशीब लवकर भेटलं दुकान इथं जवळ होतं.